उभी आहे. म्हणून मी शेवटी तिला विचारली, येस. ती मुलगी माझ्याजवळ आली आणि ती मुलगी हमसून हमसून रडत होती. तिच्या मागे तिचा नवरा, दीर, सासू, सासरे, आलेली सगळी फॅमिली उभी आहे आणि त्यांनाही कळलं नाही हिला काय झालं. शेवटी मी त्यांना म्हणलं, एक मिनिट थांबा जरा, तिला पूर्ण मोकळं होऊ द्या रडून, मग आपण तिला विचारूया काय झालं. ते सगळं झाल्यानंतर मी तिला विचारलं की आता मला सांग की तुला एवढं घाईवरून काय आलं. तर तिने मला सांगितलं, मी स्वामी पुस्तकात बघितले, स्वामींचं फोटो बघितले, स्वामीचं चरित्र वाचले, पण आज साक्षात स्वामी बघितल्यानंतर मी राहणार. अशी स्वामी भक्ती असलेली लोक, काय म्हणायचं त्यांना, स्वामींचं वेड म्हणायचं का स्वामींची भक्ती म्हणायची? असं म्हणू शकतो आपण की ती आपल्या मनाची एक शक्ती आहे जी आपल्या भक्तीला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्याला सतत प्रेरित करत असते. आणि जेव्हा असं आपण साक्षात बघतो त्यावेळेला मनातलं ते पूर्ण सगळं झाल्याची भावना, उत्कटता जी असते ती पूर्ण होते. आणि नक्कीच हा अनुभव तुमच्या मार्फत हजारो लोकांना, करोडो लोकांना, लाखो लोकांना यापुढे सुद्धा मिळत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना.